12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, सर्वसामान्य नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पामधून मोठा दिलासा। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना 80,000पर्यंतचा लाभ मिळणार। नव्या कर प्रणालीमध्ये मोठे बदल, 4 लाखांपर्यंत कुठलाही कर नाही। 4 ते 8 लाखांपर्यंत 5% कर, 16 ते 20 लाखांपर्यंत 20%, 20 ते 24 लाखांपर्यंत 25% आणि 24 लाखांच्या वर 30% कर असणार। पुढच्या आठवड्यामध्ये नवे आयकर विधेयक मांडणार, अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा। नवं कर विधेयक न्याय मार्गावरती जाणार असेल, सीतारामन यांचं वक्तव्य। टीव्ही मोबाईल स्वस्त होणार, अर्थसंकल्पामध्ये घोषणा। टीव्ही आणि मोबाईलचे देशांतर्गत पार्ट स्वस्त होणार असल्यानं एलईडी आणि एलसीडी सुद्धा आता स्वस्त होणार आहे। कार घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार आहे, निर्मला सीतारामन यांची घोषणा। खेळण्यांच्या क्षेत्रामध्ये भारताला ग्लोबल हब बनवण्यात येणार आहे। चामड्याच्या वस्तू बनवणाऱ्यांसाठी विशेष योजना, चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार, अर्थसंकल्पात घोषणा। सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 40,000 नागरिकांना गृह स्वप्न पूर्ण करण्याची घोषणा। डाळी आणि खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णतेसाठी 6 वर्षांचं विशेष अभियान, तर कापूस उत्पादनासाठी 5 वर्षांचं विशेष अभियान जाहीर। तूर आणि मसूरवरती विशेष लक्ष। अर्थमंत्र्यांकडून पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा, राज्यांच्या मदतीनं 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार योजना। देशातील 1,70,00,000 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होणार। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर। आसाममध्ये युरिया प्रकल्प उभारण्यात येणार, निर्मला सीतारामन यांची घोषणा। एमएसएमईला वित्त पुरवठा वाढवणार, अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा। एमएसएमईच्या क्रेडिट गॅरंटीमध्ये वाढ करणार, पुढच्या 5 वर्षात 1.5 लाख कोटी वित्त पुरवठा करण्याची घोषणा। आयआयटींची क्षमता वाढवून 6,500 जागा वाढवल्या जाणार, वैद्यकीय शिक्षणासाठी पुढील 5 वर्षात 75,000 जागा वाढवल्या जाणार। कस्टम्स ड्युटीमधून 36 महत्त्वाची औषधं वगळली, यामध्ये कॅन्सरच्या औषधाचाही समावेश, त्यामुळे कॅन्सरवरचं औषध स्वस्त होणार। भारतीय भाषा पुस्तक योजनेच्या अंतर्गत शाळा आणि उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे नियम त्यांच्या भाषेमध्ये समजून घेणं सोपं जाईल, सीतारामन यांची माहिती। पुढच्या 5 वर्षात पीएम रिसर्च फेलोशिप स्कीम अंतर्गत टेक्नॉलॉजिकल संशोधनासाठी 10,000 फेलोशिप्स दिल्या जाणार। आयआयटी आणि आयआयएम मधील विद्यार्थ्यांना होणार फायदा। 200 डे केअर कॅन्सर केंद्र उभारणार, नव्या योजनांसाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद। मेडिकल टुरिझमसाठी हिल इन इंडिया ही योजना राबवणार, अर्थसंकल्पामध्ये झाली घोषणा। पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी देशामध्ये 50 नवीन पर्यटन स्थळ विकसित करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा। ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादेमध्ये 50,000हून 1 लाख रुपयांपर्यंतची वाढ, टीडीएस मधील घर भाड्याची मर्यादा सुद्धा वाढवली। विमा क्षेत्रातील एफडीआय 74% 100%वरती नेण्याची सीतारामन यांची घोषणा। पोस्ट पेमेंट्स बँकेचा ग्रामीण भागामध्ये देखील आता विस्तार केला जाणार। न्यूक्लिअर एनर्जी मिशन फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट अंतर्गत भारतीय बनावटीच्या छोट्या मॉड्युलर रिएक्टर्ससाठी सुविधा उभारली जाणार, 10,000 कोटींची तरतूद। 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमामधून 100 गिगावॅट ऊर्जा उत्पादनाचं लक्ष्य। एआयच्या अभ्यासासाठी 3 केंद्र स्थापन केली जाणार, उत्पादन क्षेत्रामध्ये काम करता यावं यासाठी युवकांच्या कौशल्य विकासावरती भर। सूक्ष्म आणि लघु उद्योगामधून देशातील 7.5 कोटी लोकांना रोजगार, सूक्ष्म आणि लघु उद्योगांचं वर्गीकरण होणार। अर्थसंकल्पामध्ये एससी एसटी महिलांसाठी तरतूद, उद्योगासाठी 2 कोटी रुपयांचं कर्ज देणार,
5 लाख SC/ST महिला उद्योजकांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतचं टर्म लोन, तर स्टार्टअपसाठी 10 कोटींची मर्यादा. गरीब, युवा, अन्नदाता आणि महिलांवरती यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भर. अर्थसंकल्पात विकासासाठी 10 व्यापक उपाययोजनांचा समावेश. अर्थसंकल्पामध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 या योजना जाहीर. योजनेच्या अंतर्गत 8 कोटींहून अधिक मुलांना पोषण आहार पुरवला जाणार. सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाणार. शहरी भागातल्या विकास कामांसाठी 10,000 कोटींच्या निधीची तरतूद. पायाभूत सुविधांसाठी राज्यांना 1.5 लाख कोटींचा निधी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर. मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळामधला पहिला पूर्ण अर्थसंकल्प. आत्मनिर्भर भारताला बळ देणारं बजेट. नोकरदार वर्गाला याचा सर्वाधिक फायदा होणार. पंतप्रधान मोदींची अर्थसंकल्पावरती प्रतिक्रिया. अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वी विरोधकांचा लोकसभेमध्ये गोंधळ. विरोधकांची लोकसभेमध्ये जोरदार घोषणाबाजी. महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवर चर्चेची मागणी करत विरोधकांचा सभात्याग. मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाची ब्लूप्रिंट. अमित शहांची अर्थसंकल्पावरती प्रतिक्रिया. हा अर्थसंकल्प मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा रोडमॅप. शहांची प्रतिक्रिया. मध्यम वर्गासाठी ड्रीम बजेट. केंद्रीय अर्थसंकल्पावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. विकसित भारताचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. देशातल्या अर्थव्यवस्थेसंदर्भात पंतप्रधान ज्या घोषणा करतात तेव्हा सामान्य जनतेच्या पोटामध्ये गोळा येतो. संजय राऊत यांची टीका. मोदी म्हणतात गोरगरिबांवरती लक्ष्मी प्रसन्न व्हावी, मात्र लक्ष्मी भाजपावरती आणि अदानींवरती प्रसन्न होण्यासाठी अर्थसंकल्प. संजय राऊत यांची मोदींच्या वक्तव्यावरती टीका. अर्थसंकल्प हे मोदी सरकारचं निवडणुकीनंतरचं अंदाजपत्रक. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. अपेक्षा होती शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जातील, मात्र तसं काही झालं नाही. चव्हाणांची टीका. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका. आजच्या बजेटमध्ये केवळ घोषणांचा पाऊस पाडल्याचाही दानवेंची टीका. शेतकऱ्यांचा हमीभाव वाढवण्यासाठी काही तरतुदी नाही. सरकारकडे द्यायला पैसेच नाही. काँग्रेसचे खासदार नामदेव किरसान यांची अर्थसंकल्पावरती टीका. बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि त्यामुळे अर्थसंकल्पात बिहारसाठी तरतूद. खासदार शाहू महाराज यांची अर्थसंकल्पावरती टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प. शेतकरी, महिला, युवक यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा देणारा अर्थसंकल्प. खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. मध्यमवर्गीयांसाठी एक उत्तम अर्थसंकल्प सादर. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. हा अर्थसंकल्प भारताला जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल ठरणार. देशाच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. तर बजेट बेकार आहे असं म्हणणाऱ्यांचा चष्मा बेकार. आठवलेंची विरोधकांवरती टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.